Hello dear students, today we are going to see Marathi to English sentences. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्यामध्ये कशा प्रकारे रूपांतर करता येईल, वाक्य कसं तयार करता येईल याविषयी जाणून घेऊया. कारण की बरेच वेळा आपल्याला मराठी बोलता येते पण इंग्रजी वाक्य करता येत नाही. त्यासाठी दिलेल्या व्हिडिओमध्ये जे काही वाक्य आले असेल त्याचा रोज सराव करा. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर डोंट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स स्टार्ट. मी वाटेत आहे असं म्हणायचं असेल तर आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? आय एम ऑन द वे. आय एम ऑन द वे. तुझा दिवस कसा होता? हाऊ वॉज युअर डे? हाऊ वॉज युअर डे? रिक्षाने या. कम बाय ॲटो. कम बाय ॲटो म्हणजे कुठल्या वाहनाने जर यायचं असेल तर बाय हे प्रिपोजिशन वापरायचं असते त्या संबंधित वाहनाच्या पूर्वी. समजा आपल्याला रिक्षाने या म्हटल्यामुळे आपण कम बाय ॲटो म्हटलं. ट्रकनं या म्हणायचं असेल तर कम बाय ट्रक. ट्रेननं यायचं असेल म्हणायचं असेल तर कम बाय ट्रेन. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी वापर करायचा. मला राग आला. आय गॉट अँग्री. आय गॉट अँग्री. तुम्हाला भेटून चांगले वाटले. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. कृपया काही बोला. प्लीज से समथिंग. प्लीज से समथिंग. मला तुझा पत्ता सांगा. टेल मी युअर ॲड्रेस. टेल मी युअर ॲड्रेस. बरेच वेळा आपण एकमेकाशी बोलता बोलता पत्ता विचारत असतो, तर ते इंग्लिशमध्ये कसं बोलायचं? अशा प्रकारे तुम्ही वाक्य तयार करता येईल. हे माझं सौभाग्य आहे. इट्स माय प्लेजर. इट्स माय प्लेजर. तू काय करत आहेस? व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? तुमचा दिवस शुभ जावो. Have a nice day. Have a nice day. Thank you.